आरशात दिसणारा उद्याचा दिवस. अभिजित मुंबईत राहणारा एक साधा फोटोग्राफर होता. जुन्या वस्तू गोळा करण्याची त्याला खूप आवड होती. एके दिवशी त्याला एका जुन्या वाड्याचा फोटोशूट करण्याचं काम मिळालं. काम संपल्यावरती वाड्याचा मालक म्हणाला, वरच्या खोलीत काही जुन्या वस्तू आहेत, आवडली तर घेऊन जा. अभिजित वर गेला. धुळीने भरलेल्या खोलीत एक मोठा काळ्या लाकडाच्या चौकटीतला आरसा ठेवलेला होता. आरशावरती चांदीच्या अक्षरात लिहिलेलं होतं, सत्य फक्त उद्या दिसेल. अभिजित हसला. त्याने आरसा घरी आणला. त्या रात्री झोपण्यापूर्वी तो आरशासमोर उभा राहिला. अचानक त्याला आरशात स्वतःचं घर दिसलं, पण दृश्य वेगळं होतं. टेबलावर फुटलेला चहाचा कप पडला होता. त्याला वाटलं हा भ्रम आहे. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो कामाला जाण्यापूर्वी चहा घेत होता. अचानक त्याचा मोबाईल वाजला. तो डचकला आणि कप खाली पडून फुटला. अगदी आरशात दिसल्याप्रमाणे अभिजित हादरला. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा आरशासमोर उभा राहिला. यावेळी आरशात त्याचा मित्र रोहन कारने जाताना दिसत होता. काही वर्षांनी, काही क्षणांनी समोरून ट्रक आला आणि अपघात झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजितने रोहनला अनेकदा फोन केला, पण रोहनने फोन उचलला नाही. शेवटी त्याने रोहनच्या घरी जाऊन त्याला जबरदस्तीने बाहेर पडू दिलं नाही. रोहन चिडला, पण दुपारी बातमी आली. ज्या रस्त्याने रोहन जाणार होता तिथे भीषण अपघात झाला होता. आता अभिजितला खात्री झाली होती, हा आरसा उद्याचं सत्य दाखवत होता. काही दिवस सर्व काही ठीक चाललं होतं. तो आरशासमोर अनेक छोट्या छोट्या संकटांपासून स्वतःला आणि मित्रांना कसं वाचवू लागला. पण हळूहळू त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक वेळी भविष्य बदलल्यानंतर दुसरीकडे काहीतरी अनपेक्षित घडत होतं. एक मुलगा वाचला तर दुसऱ्या भागात दुसरा अपघात झाला. एका वृद्धाला वेळेवरती औषध मिळालं तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच कुटुंबावरती संकट आलं. अभिजित गोंधळला. त्याने त्या वाड्याच्या मालकाला भेटायचं ठरवलं, पण वाडा बंद होता. शेजारच्या एका म्हाताऱ्याने सांगितलं, तो वाडा 5 वर्षांपूर्वी जळून गेलाय. तिथे आता कोणीच राहत नाहीये. अभिजितच्या अंगावरती काटा आला. मग त्याला आरशाच्या मागच्या बाजूला एक छोटासा कप्पा दिसला. त्यात एक जुनी वही होती. त्यात लिहिलं होतं, हा आरसा भविष्य नाही दाखवत, तो फक्त एक शक्यता दाखवतो. पण प्रत्येक बदलायची किंमत दुसऱ्या एखाद्या घटनेत मोजावी लागते. त्या दिवसापासून अभिजितने आरसा वापरणं बंद करण्याचा निर्णय घेतला. पण शेवटी एकदा पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्या रात्री तो आरशासमोर उभा राहिला. यावेळी त्याला स्वतःच दिसला. एका जुन्या पुलावरती उभा. समोर एक लहान मुलगी रडत होती. काही सेकंदाने पूल कोसळला. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजितने त्या पुलाचा शोध घेतला. शहराबाहेर
तसाच एक पूल त्याला दिसला. त्याने पोलिसांना फोन केला. त्यांनी सुरुवातीला त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, पण अभिजितच तिथे थांबला. दुपारी तीच छोटी मुलगी पुलावर आली. अभिजित धावत गेला आणि तिला मागे ओढलं. त्या क्षणी प्रचंड आवाज झाला. संपूर्ण पुलाचा मधला भाग कोसळला होता. लोकांनी टाळ्या वाजविल्या. मुलीचे आई वडील रडत रडत त्याचे आभार कसे मानू लागले. त्या रात्री तो आनंदाने घरी आला, पण आरशासमोर उभा राहिल्यावरती आरशात काहीच दिसत नव्हतं. मग फक्त आणि फक्त काळोख. अचानक आरशावरती एक ओळ उमटली. ज्याने दुसऱ्यांचं भविष्य वाचविलं आहे, त्याला स्वतःचं भविष्य पाहण्याची गरज उरत नाहीये. क्षणातच आरशाला भेगा पडू लागल्या. काच हजारो तुकड्यांमध्ये फुटली. हे पाहून आश्चर्य म्हणजेच जमिनीवरती एकही काचेचा तुकडा नव्हता. आरसा जणू कधी अस्तित्वातच नव्हता. काही वर्षांनी अभिजित एक प्रसिद्ध छायाचित्रकार बनला. एका मुलाखतीत त्याला विचारलं गेलं, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? तो फक्त हसला आणि म्हणाला, भविष्य जाणून घेण्यापेक्षा आज योग्य निर्णय घेणं जास्त महत्वाचं असतं. त्या रात्री त्याने घराच्या भिंतीवरती नवीन आरसा लावला. तो अगदी साधा होता, कारण त्याला आता भविष्य पाहायचं नव्हतं, तर स्वतःकडे प्रामाणिकपणाने पाहायचं होतं. तर मित्रांनो, ह्या गोष्टीमधून आपल्याला ही शिकवण शिकायला मिळते की भविष्य बदलण्याची शक्ती कोणाकडेही नसते, पण आज घेतलेला निर्णय उद्याचं भविष्य नक्की बदलू शकतो. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा मला खूप महत्वाचं आहे.